आणि यानंतर तमिळनाडूतून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। तमिळनाडूमध्ये उदयनिधी स्टालिन यांना ताब्यात घेण्यात आले। माजी मुख्यमंत्री के स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी स्टालिनला ताब्यात घेण्यात आले। चेन्नईमध्ये उदयनिधींचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता। उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री त्रिशा विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। उदयनिधी स्टालिन हे तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्री के स्टालिन यांचे पुत्र आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, उदयनिधी स्टालिन यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे असं कळत आहे, कारण उदयनिधी स्टालिन यांनी काही आपत्तीजनक अशा स्वरूपाचे काही टिप्पणी नोंदवल्या होत्या आणि विशेषतः ज्यावेळी कावेरी जलविवाद संदर्भामध्ये एक तंजावर येथे एक रॅली आयोजित करण्यात आलेली होती आणि या जनसभेमध्ये ज्यावेळी उदयनिधी स्टालिन यांनी टीव्हीकेचे नवनिर्वाचित तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या विरोधामध्ये भाषण करायला सुरुवात केली, त्यावेळी काही लोकांनी अभिनेत्री तृषा यांच्या नावाचे नारे एकूण गर्दीतून लावले होते आणि अभिनेत्री तृषा आणि मुख्यमंत्री विजय यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह हातवारे टिप्पणी तिथे झाली लोकांकडून आणि त्यानंतर उदयनिधी स्टालिन यांच्यावर कारवाई केली जावी अशा स्वरूपाची मागणी ही तमिळनाडूमध्ये जोर धरत होती आणि आता आपण पाहतोय की उदयनिधी स्टालिन यांना ताब्यात घेतलेला आहे आणि तमिळनाडूच्या राजकारणातली ही मोठी घडामोड आहे, कारण उदयनिधी स्टालिन हे के स्टालिन यांचे पुत्र आहेत। त्याशिवाय DMK या पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत, एक युवा चेहरा आहे आणि कावेरी जलविवाद आणि पाणी वाटपाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकारणाच्या अनुषंगाने ही मोठी घडामोड आहे, कारण मूळ कारण या सगळ्याला कावेरी पाणी वाटपाचा प्रश्न आणि त्यावरून सुरू असलेला वाद जो विशेषतः कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये आहे, त्यावरून टीव्हीकेचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तमिळनाडूचे विजय यांच्यावर उदयनिधी स्टालिन टीका करत होते आणि त्या दरम्यान त्रिशा या ज्या अभिनेत्री आहेत त्या अभिनेत्रींच्या अनुषंगाने काही लोकांमधून घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर या सगळ्याचे जे एक डबल मिनिंग अशा स्वरूपाचे हातवारे इशारे केले गेले, त्याचा परिणाम म्हणून पुढे आता उदयनिधी स्टालिन यांच्या अटकेची त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती आणि आता उदयनिधी स्टालिन यांना ताब्यात घेतलेले पोलिसांनी। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।